नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व एक्झाम्समध्ये नक्कीच पाहायला मिळतील, जसे आपल्या सर्व MPSCच्या एक्झाम्स, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये. त्यामुळे जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना या चॅनलचा उपयोग होईल, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा. आपले जास्त लेंदी लेक्चर्स नाही आहेत, त्यामुळे लवकर पाहून होऊ शकतात, पण डेटा महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या नोट्सही काढा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजे 12 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, कोल्हापूर विकासवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला कोणाचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वर्गीय अजित पवार यांचा. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येणार आहे, आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्टेडियमला स्वर्गीय अजित पवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय मंजूर झालेला आहे. पुढील प्रश्न दुसरा. इंडोनेशिया गाझा शांतता मोहिमेसाठी किती सैनिक पाठवण्याची तयारी करत आहे? इंडोनेशिया गाझा शांतता मोहिमेसाठी किती सैनिक पाठवण्याची तयारी करत आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जवळजवळ 8,000 सैनिक. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. इंडोनेशिया गाझामध्ये UN समर्पित बहुराष्ट्रीय शांतता दलामध्ये सुमारे 8,000 सैनिक पाठवण्याची तयारी करत आहे, आणि इंडोनेशियाचे सैनिक प्रामुख्याने वैद्यकीय मदत, अभियांत्रिकी सहाय्य देणार आहेत या दरम्यान. आणि UN शांतता मोहिमा सुरक्षा परिषदेच्या UN सिक्युरिटी काउन्सिल मंजुरीनंतर कार्यरत होतात, हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि गाझा हे पॅलेस्टाईन प्रदेशाचा भाग असून पूर्व भूमध्य समुद्र किनाऱ्यावरती स्थित आहेत. पुढील प्रश्न तिसरा. दिल्ली मेट्रोची मॅजेंटा लाईन एकूण किती किलोमीटर लांबीची होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 89 किलोमीटर, 89 किलोमीटर्स. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. दिल्ली मेट्रोची मॅजेंटा लाईन 8 विस्तारानंतर सुमारे 89 किलोमीटर लांबीची होऊन नेटवर्कमधील सर्वात मोठी लाईन ठरणार आहे. ही लाईन नोएडातील बॉटॅनिकल गार्डन ते दिल्लीतील इंदोर लोकपर्यंत धावणार आहे, आणि हौज खास हे सुमारे 29 मीटर खोलीवरती असलेले सर्वात खोल भूमिगत स्थानक आहे, आणि हैदपूर बादली मोर हे सुमारे 28.36 मीटर उंचीवरील सर्वात उंच उभारलेले स्थानक आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न चौथा. भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आला आहे? भारतातील पहिला. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. मुंबई कोस्टल रोडवरती भारतातील पहिला म्युझिकल रोड 500 मीटर लांबीच्या पट्ट्यात तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प 11 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, आणि रंबल स्ट्रिपचा उपयोग जगभरात वाहन चालकांना इशारा देण्यासाठी, कंपन व आवाज निर्माण करण्यासाठी केला जातो. तर हे एक तंत्र त्यामध्ये वापरलेले आहे, टेक्नॉलॉजी. ठीक आहे. पुढील प्रश्न पाचवा. फ्रॅक्टल ॲनालिटिक्सचा IPO सार्वजनिक सदस्यतेसाठी कोणत्या कालावधीत खुला होता, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 9 ते 11 फेब्रुवारी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. फ्रॅक्टल ॲनालिटिक्सची स्थापना 2000 मध्ये झाली असून ही
एंटरप्राइज AI कंपनी आहे आणि कंपनीचे शेअर्स 16 फेब्रुवारी 2026 रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे आणि भारतातील पहिल्या एंटरप्राइज AI कंपनीपैकी एक मानली जाते ज्यांनी IPO काढलेला आहे. यावरती प्रश्न येऊ शकतो. तिसरा पॉइंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 6वा. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल प्रकल्प कोणत्या देशांच्या तांत्रिक व आर्थिक सहाय्याने राबवला जात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपानच्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या मार्गावरती एकूण 12 स्थानकांची योजना असून तो गुजरात, महाराष्ट्र, दादरा व नगर हवेली या प्रदेशातून जातो आणि MAHSR प्रकल्पांसाठी 1389.5 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे आणि स्वदेशीकरणाच्या माध्यमातून स्लॅब ट्रॅक साहित्य आणि विशेष ट्रॅक मिशनरी व जड बांधकाम यंत्र सामग्री भारतात विकसित करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न 7वा. एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया AAI च्या बोर्डावरती नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला सदस्या कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निवेदिता दुबे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. निवेदिता दुबे या AAIच्या इतिहासातील बोर्ड स्तरावरती नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला सदस्या ठरल्या आहेत. त्या 1995 सालच्या AAI मध्ये एअरपोर्ट मॅनेजर म्हणून रुजू झाल्या होत्या आणि 2023 त्या AAIच्या पूर्व विभागाच्या म्हणजे ईस्टर्न रिजनच्या पहिल्या महिला रिजनल एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनल्या. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. राष्ट्रीय उत्पादकता परिषद आपला 68वा स्थापना दिन कधी साजरा करणार आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 12 फेब्रुवारी 2026. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. राष्ट्रीय उत्पादकता परिषद NPCची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. NPC ही वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या अधीन स्वायत्त संस्था आहे. या वर्षीचा विषय MSME क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यासाठी क्लस्टर आधारित विकासावरती केंद्रित आहे. पुढील प्रश्न 9वा. इंडिया AI इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत मंडपम, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंडिया AI इम्पॅक्ट शिखर परिषद 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केली जाणार आहे आणि युवा AI फॉर ऑल या AI जागरूकतेसाठी मोफत आणि सुलभ अभ्यासक्रम परिषदेत अधोरेखित केला जाणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10वा. एक्सरसाइज वायू शक्ती कुठे आयोजित केला जाणार आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोखरण, राजस्थान इथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या सरावात 77 फायटर विमानं, 43 हेलिकॉप्टर आणि 8 ट्रान्सपोर्ट विमानांचा सहभाग आहे आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे प्रदर्शन वायुशक्ती 26 मध्ये केले जाणार आहे. या सरावात राफेल, सुखोई, मिराज 2000, MiG-29, जगवार आणि LCA तेजस या विमानांचा देखील समावेश आहे. पुढील प्रश्न 11वा. EVM आणि VVPAT जागरूकता मोहीम कोणत्या संस्थेद्वारे राबवली जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, निवडणूक आयोग. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ही मोहीम आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आली आहे आणि 1,20,000 अधिक मतदारांनी EVM प्रात्यक्षिक शिबिरांमध्ये सहभाग घेतला या दरम्यान. आणि या मोहिमेचा उद्देश आहे की मतदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास वाढवणे. ठीक आहे. पुढील प्रश्न
प्रश्न क्रमांक 12 आणि आपला आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. गेझानी चक्रीवादळामुळे कोणत्या देशात मोठे नुकसान झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मादागास्कर. ठीक आहे. महत्त्वाचे पॉइंट पहा. ट्रॉपिकल सायक्लोन गेझानीने मादागास्करच्या टेयामासिना या मुख्य बंदर शहरावरती हल्ला केला. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. या चक्रीवादळामध्ये 20 जणांचा मृत्यू, 33 जखमी आणि 15 जण बेपत्ता झाले आणि संयुक्त राष्ट्रांनी आपत्कालीन मदतीसाठी $3 दशलक्ष मदत जाहीर केलेली आहे यासाठी. ठीक आहे. तर आपले आजचे 12 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.